शिवराय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आज सकाळी शेतकरी बांधवांनो बँका उघडल्यापासूनच तुमच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने या ठिकाणी वितरण होणार आहे। ते म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता प्लस 9वा हप्ता शेतकरी बांधवांनो एकत्रपणे आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर आज तुमच्या म्हणजेच की आजपर्यंत तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतला असून आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती मुंबई येथून पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आलेले आहेत आणि नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पुढे 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता शेतकरी बांधवांनो A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 11 वाजेपर्यंत या ठिकाणी वाटप होणार आहे। नेमकी कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम लाभ दिला जाणार आहे, आता A to Z माहिती शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजून घेऊया। त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता शेतकरी बांधवांनो पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठी घोषणा केली असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी पूर्णपणे जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय आणि आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 4000 रुपये रक्कम, ही 4000 रुपये रक्कम जर का तुम्हाला पाहिजे असतील तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला महत्त्वाची कामे देखील करायची आहेत। त्यासोबत आपण हे देखील जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या बँकेमध्ये ही रक्कम जमा होणार आहे, कोणत्या बँके म्हणजेच की खाते तुमचे असणे अतिशय आवश्यक आहे, त्यासोबत तुम्ही पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत। आणि शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता आजपासून पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्यामध्ये येणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप होणार आहे। कालच पहिला टप्पा वाटप झालाय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो या 22 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो जमा केली जाणार आहे। त्यामुळे नेमके आता कोणते 22 जिल्हे आहेत, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो आज सकाळी म्हणजेच की बँका उघडल्यापासून सायंकाळी 11 वाजेपर्यंत या 22 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। आता कशा प्रकारे वाटप होणार आहे, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, A to Z शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून सांगितलेली माहिती आता सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। त्यामुळे आता नक्की लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडला आणि याच कारणास्तव महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव सरकारवरती नाराज व्यक्त करत होते। आणि आता हीच नाराजी सरकारच्या लक्षात आली असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता शेतकरी बांधवांनो जमा होण्यास सुरुवात झालाय। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं, तुमची कामे पूर्ण असतील, तुमचं म्हणजेच की या बँकेमध्ये खाते असतील तर तुमच्या खात्यावरती देखील पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता नेमकी कोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे, त्यासोबत कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत हे सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे आता थोडासा वेळ काढून शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर आपण लगेच हे देखील पाहूया की नेमकी कोणत्या बँकेमध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आणि त्यानंतर आपण 22 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। जर का त्या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत
पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। त्यापूर्वी आपण कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती कामे करायची आहेत ते देखील पाहणार आहोत। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमधून ही अधिकृत माहिती या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे आणि आज सकाळी शेतकरी बांधवांनो बँका उघडल्यापासून सायंकाळी 11 वाजेपर्यंत या 22 जिल्ह्यातील पूर्णपणे एक सुद्धा शेतकरी बांधवांच्या खातं म्हणजेच की उरणार नाहीत। सर्वपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता शेतकरी बांधवांनो पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे आणि जे शेतकरी बांधव दरवेळी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे हप्ते मिळतात, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि एकत्रपणे 2 हप्त्याचा लाभ या ठिकाणी आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो अशा शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का? जर का मिळत असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक पाहत चला। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची नावे सांगतो। या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे, आज सकाळी बँका उघडल्यापासून सायंकाळी 11 वाजेपर्यंत नेमकी कशा प्रकारे वाटप होणार आहे हे देखील आता तुम्हाला मी सांगणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती या 7 जिल्ह्यामध्ये सकाळी म्हणजेच की 10 वाजल्यापासून म्हणजेच की बँका उघडल्यापासून शेतकरी बांधवांनो दुपारी 1 वाजेपर्यंत वाटप होणार आहे। त्यानंतरचे आपण पुढे पाहणार आहोत की दुपारी 1 ते नेमकी सायंकाळी म्हणजेच की 4 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि सायंकाळी 4 ते रात्रीच्या 11 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे हे देखील पाहूया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की सकाळी बँका उघडल्यापासून 1 वाजेपर्यंत कोणत्या 7 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते 7 जिल्हे पाहून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे परभणी। परभणीमधील शेतकरी असाल, नागरिक असाल, परभणीमध्ये राहून शेती करत असाल, परभणीमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षामध्ये असाल तर शेतकरी बांधवांनो, तुमची सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। परभणीमधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा महत्त्वाचा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजेच की पालघर। पालघरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता पालघरमधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून पालघरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तिकून डीबीटीचं बटन दाबून इकडे आता वाटप होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो, तिसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजेच की रत्नागिरी। रत्नागिरीमधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा चौथा जिल्हा असणार आहे सोलापूर। सोलापूरमधील शेतकरी असाल, सोलापूरमधील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरते म्हणजेच की प्रतीक्षामध्ये असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा 5वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सांगली। सांगलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा 6वा जिल्हा असणार आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गमधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आणि त्यानंतरचा 7वा जिल्हा असणार आहे ठाणे। ठाणेमधील शेतकरी असाल, नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या 7 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आज सकाळी बँका उघडल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत वाटप होणार आहे। आता दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत नेमकी कोणत्या 7 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्या 7 जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। तर आता पहा, लक्ष देऊन पाहत राहा शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का हे एकदा नक्की पहा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हा आहे तो म्हणजेच की वाशिम। वाशिम मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना। जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जालना मधील शेतकरी
असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर महत्त्वाचा तिसरा जिल्हा आहे वर्धा. वर्धामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतरचा म्हणजेच की शेतकरी बांधवांनो चौथा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा शेतकरी बांधवांनो पाचवा जिल्हा आहे पुणे. पुण्यामधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. सहावा जिल्हा आहे जळगाव. जळगाव मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागरिक असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 10व्या हप्त्याची 9व्या हप्त्याच्या 2+2 म्हणजेच की 4,000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा शेतकरी बांधवांनो प्रतीक्षा खऱ्या अर्थानं आता संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आणि त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सातवा महत्त्वाचा जिल्हा, तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो कोल्हापूर. कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत या ठिकाणी या जिल्ह्यामधील 7 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. आता सायंकाळी 4 ते म्हणजेच की रात्रीच्या 11 वाजेपर्यंत कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे हे जाणून घेऊया. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आता नंबर 1 वरती म्हणजेच की आता सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाटप होणाऱ्या जिल्ह्यामधील नंबर 1 वरती जिल्हा आहे तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, चंद्रपूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते तिकडून डीबीटीचं बटन दाबलं की इकडे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे अकोला. अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा म्हणजेच की तिसरा जिल्हा आहे गडचिरोली. चौथा जिल्हा आहे गोंदिया आणि म्हणजेच की पाचवा जिल्हा आहे हिंगोली. या जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो धुळे, चंद्रपूर, बीड. त्यानंतर बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यामधील जर का शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.